मुख्यमंत्री फडणवीसांकडून पूरस्थितीची हवाई पाहणी, सोलापूरच्या पूरस्थितीची हेलिकॉप्टरनं पाहणी। नंदुरबारमधील आदिवासींच्या मुकमोर्चाला हिंसक वळण, पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुराचा वापर, मोर्चेकरांची पोलिसांवर दगडफेक। निकष न लावता सरसकट मदत देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दारफळ निमगावची पाहणी, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पीक नुकसानीच्या सह पशुधन नुकसानीचीही भरपाई देणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। शिवसेनेच्या मदत पाकिटांवर नेत्यांचे फोटो, पूरग्रस्त भागात मदत वाटपात राजकारण। पावसानं झोडपलेल्या मराठवाड्यात ठाकरे गटाचाही दौरा, उद्धव ठाकरे धाराशिवचा दौरा करणार। एकनाथ शिंदे धाराशिवच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद। अजित पवारांनाही आला शेतकऱ्यांच्या नाराजीचा अनुभव, सोलापूरचा दौरा आटोपून उपमुख्यमंत्री पवार मराठवाड्यात। मंत्री पंकजा मुंडे पोहोचल्या जालन्यात, बैलगाडीतून केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी। मदत वेगानं देण्यासाठी प्रयत्नशील, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावली, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री पूरग्रस्त भागात, प्रशासनाला हाकण्यासाठी मंत्री सक्रिय। अमरावतीत ठाकरे गटाचा कृषी अधिकारी कार्यालयात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयात खराब सोयाबीन फेकलं, ओला दुष्काळ जाहीर करण्याची ठाकरे गटाची मागणी। बलुचिस्तान मोकळं करा, भारतानं सुनावलं, भारताच्या वादात नाक खुपसणाऱ्या पाकड्यांना सुनावलं। मुंबईची रेड लाईन मेट्रो सेवा रखडली, एकाच मार्गावर मेट्रो सेवा चालवण्याची नामुष्की, तांत्रिक कारणामुळे गुंदवली ते अंधेरी दरम्यान एक मेट्रो मार्ग बंद। स्थानिक निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित, सूत्रांची माहिती। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींसाठी आयोगाच्या हालचाली सुरू। कर्नाटक काँग्रेसचा खोडसाळपणा, मुसलमान महिलेकडून घडवली देवी पूजा। राज्यभरात जाहिरात फलकांवर निर्बंध, जाहिरात फलक 40 फुटातच हवा, इमारतीच्या गच्चीवरही नकोत, जाहिरात फलक, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय। संयुक्त राष्ट्रसंघात ट्रम्प बरळले, भारत चीनची युद्धासाठी रशियाला मदत, ट्रम्प यांचे भारतावर बिनबुडाचे आरोप। निवडणुकांच्या तयारीसाठी बिहारमध्ये काँग्रेसची कार्यकारिणी बैठक, खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये संघटना बांधणीचा प्रयत्न। राष्ट्रवादीचे नेते विनोद देशमुख यांना अटक, दरोडा धमकी प्रकरणी 3 वर्षांनंतर अटक। विनोद देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय। यवतमाळ पाठोपाठ चिपळूणमध्ये TWJ कंपनी विरोधात गुन्हा नोंद, संचालक समीर नार्वेकर याच्यासह 4 गुन्हा दाखल। शिवाजी पार्कातील शिवरायांच्या पुतळ्याची दुरावस्था, वारंवार तक्रारीनंतरही पालिका बांधकाम विभागाचं पुतळ्याकडे दुर्लक्ष, आमदार महेश सावंतांकडून शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी। नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाची नवी तारीख आली आहे समोर, आता 30 ऑक्टोबरला विमानतळाचं होणार उद्घाटन। नाशिक रस्त्यावर सापडल्या 200 ते 250 शिधापत्रिका बनावट असल्याचा संशय, बनावट शिधापत्रिकांचा वापर कशासाठी याचा शोध सुरू।